आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्यूंग हे 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा केली। या बैठकीत विशेष धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला। या बैठकीचा मुख्य रोख आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यावर होता। 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार $50 अब्ज पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलंय। नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मौदा इथं प्रकल्पानं आपल्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रमांचा एक भाग म्हणून 18 एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यात कुंभारे गावात एका सामुदायिक सभागृहाचं उद्घाटन केलं। उद्घाटन सोहळ्याला एनटीपीसी मौद्याचे प्रकल्प प्रमुख जोसेफ बास्टियन यांनी हे सभागृह रहिवाशांना औपचारिकपणे समर्पित केलं। या प्रसंगी धामणगाव कुंभारेचे सरपंच अध्यक्ष जगदीप पंचपुधे यांच्यासह एनटीपीसी मौद्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। उन्हाळी सुट्टीच्या हंगामात प्रवाशांच्या मागणीत होणारी अपेक्षित वाढ लक्षात घेऊन भारतीय रेल्वे उन्हाळी हंगामात विशेष रेल्वेगाड्या चालवत आहे। 15 एप्रिल ते 15 जुलै 2026 या कालावधीसाठी एकूण 908 उन्हाळी विशेष रेल्वेगाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे। प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी या गाड्यांच्या एकूण 18,262 फेऱ्या चालवण्यात येणार आहे। यापैकी 660 गाड्यांबाबतची सूचना आधीच जारी करण्यात आली असून त्यात 11,294 फेऱ्यांचा समावेश आहे। नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा उद्या सकाळी 11 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह इथं आयोजण्यात आली असून जुन्या प्रलंबित प्रश्नांसह शहरातील अवैध होर्डिंग, आठवडी बाजारांचा प्रश्न, अग्निशमन केंद्रांचं पुनर्निर्माण यासह विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे। पश्चिम आशियातल्या तणाव आणि तेलाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत सक्षम आहे असं SBI रिसर्चच्या ताज्या अहवालात म्हटलंय। 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.8% ते 7.1% राहील असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आलाय। या अहवालात महागाईचा दर 4.5% तर वित्तीय तूट 4.5 ते 4.6% राहण्याची शक्यता आहे। IPL क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता लढत होणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात ढाबे टेकडी परिसरात दहशत माजवणारा दुसरा नरभक्षी बिबट काल पहाटे वनविभाग आणि शीघ्र बचाव दलाच्या संयुक्त कारवाईत जेरबंद करण्यात आला। उपवन संरक्षक पवन कुमार जोंग यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।